तर बघा आमचे गोल्डन मॅन अनिकेत म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द सिरीज बाईक पुरस्कृत केलेले आहे. त्या अनिकेत गोल्डन मॅन अनिकेत म्हात्रे यांचा फटाक्याच्या आतषबाजीमध्ये हा सन्मान आपण पाहतोय आणि वेलात वेल काढून त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आहे. त्याबद्दल अनिकेत म्हात्रे यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांच्या स्वागतास्तव ही फटाक्याची आतषबाजी आपण इथे पाहतोय. तर मी प्रवीण भोईर भगवान भोईर यांना विनंती करेन की जरा इकडे या. आपण आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आपण घेणार आहोत. ज्या ज्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेला योगदान दिलेलं आहे त्यांचा आपण सन्मान इथे करूया. यूट्यूब फेसबुक इंस्टावर नावाची चर्चा खरोखर. यूट्यूब फेसबुक इंस्टावर नावाची चर्चा खरोखर. असा समाजसेवक अनिकेत म्हात्रे आहे हो लय दमदार. 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 हे साऱ्यांच्या बसलाय मनात दादा रॉयल किंग ग्रुपवाला. रॉयल किंग ग्रुपवाला. रॉयल किंग ग्रुपवाला. जनसेवेत दादानी आमच्या घरायो विकास केला. क्या बात आहे. तर या स्पर्धेमध्ये ज्यांनी अतिशय अप्रतिम समालोचन प्रेक्षकांची मन जिंकली आणि नेहमीच पेंदर स्पर्धाचं पेंदरमध्ये स्पर्धा जेव्हा जेव्हा असतात त्या त्या वेळेला मात्र या व्यक्तिमत्वाला आग्रहाचं आमंत्रण असतं. ते एक अतिशय महाराष्ट्रातील नामवंत समालोचक मच्छिंद्र पाटील सर यांना विनंती करेन की या आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी एकनाथ भोईर यांना देखील विनंती करेन की आपण देखील यायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला आहे. आमचे भगवान शेठ भोईर आणि एकनाथ शेठ भोईर त्याचबरोबर प्रवीण भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय या व्यासपीठावरती मच्छिंद्र पाटील सरांचा. त्याचबरोबर ज्यांनी अतिशय अप्रतिम पंचांची भूमिका स्पर्धेमध्ये पार पाडली ते सुनील पाटील सर, अनिल टेंबे सर आणि आमचे गणेश बाविस्कर सर यांना विनंती आहे की यावं आपण. सुनील पाटील मामा समाधान भोईर यांचे आमचे मोठे बंधू. सुनील पाटील
तर या आपण एक सन्मान घेऊया. मी विनंती करेन आयोजकांना ज्यांच्या माध्यमातून रायगड क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली, अध्यक्षपद देखील भूषवलं, ज्यांच्या नावावरती आता एक गाणं देखील रिलीज झालं, आला रे आला, संदीप पाटील आला. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण संदीप पाटील सरांचं. मी विनंती करेन आयोजकांना की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. थँक्यू संदीप सर, व्हेरी गुड जॉब, सच अ ग्रेट जॉब. अँकरिंग असो, समालोचन असो, स्टेज सांभाळणं असो, या संपूर्ण जबाबदारी त्यांना स्वीकारल्यात आणि आपली जबाबदारी अत्यंत नीटनेटकेपणे आपली पार पाडली. त्याबद्दल तुमच्या आयोजकांच्या वतीनं मनापासून खूप खूप आभार. थँक्यू सो मच. तर मॅन ऑफ द मॅच मेगा फायनल वहाल संघाचा प्रयास कोहली. चला प्रयास यायचा आहे. तर मी समा हा युग देखील आला इथे. यस, प्रथमेश पाटील आणि आमचे अनिकेत म्हात्रे. सुरुवात इथून करूया आपण, कारण मेगा फायनल ची मॅन ऑफ द मॅच आहे. प्रथमेश पाटील, संदप आणि आमचे गोल्डन मॅन अनिकेत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते प्रयासला इथे दिली जाते मॅन ऑफ द मॅच मेगा फायनलची. खरं फायनलला मॅन ऑफ द मॅच घेणं म्हणजे हा गाडी क्रमांक 773 गेलाय. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज सायकल या क्षेत्ररक्षकाकडे बोलतोय. तर क्षेत्ररक्षक इथे आम्हाला पुरस्कृत केलेला आहे ते आमचे सचिन यांच्याकडून, सचिन शिवराम भोईर यांच्याकडून सायकल. तर आणि ट्रॉफी इथे पुरस्कृत केलेले आहे प्रकाश गोटीराम पाटील यांच्याकडून, आणि सायकल आमचे सचिन शिवराम भोईर यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत केलेले आहे. तर सचिन या आपण देखील. तसे प्रज्योत पाटील आपण देखील यायचं आहे. प्रज्योत पाटील आणि आमचे प्रथमेश पाटील आपण देखील यायचंय. आणि आमचे तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आकाश घरत वहाल. सायकल घेऊन जायची आहे तुम्हाला. हा सायकल डायरेक्ट इथून वहाल पर्यंत गेली पाहिजे चालवत. क्या बात है, जबरदस्त. हा तर बघा या गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय आकाश घरत. तर सचिन शिवराम भोईर यांच्याकडून ही सायकल आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. आणि तसेच प्रकाश गोटीराम पाटील यांच्याकडून
ट्रॉफी प्रोजेक्ट ट्रान्सफर. तर ह्या दोन्ही व्यक्तिमत्व इथे आहेत. अभिनंदन आकाश. त्याचबरोबर बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज सायकल. तर आम्हाला ही सायकल पुरस्कृत करणारे व्यक्तिमत्व आहेत डॉक्टर सतीश भगवान भोईर यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत केलेले आहे. तसे विकास पाटील आपण या. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज आहे साहिल खानावकर नावडे, ज्याने तब्बल या स्पर्धेमध्ये 7 विकेट आणि 1 मेडन ओव्हर फेकलाय आणि फलंदाजी करत असताना 86 धावांची अप्रतिम खेळी देखील साकारली आहे. तर तो हा खेळाडू ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. तर विकास प्रज्योत छने आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केलेले आहे. यस, क्या बात आहे, अभिनंदन. तर आपण बोलूया उत्कृष्ट फलंदाज. आणि उत्कृष्ट फलंदाज आम्हाला पुरस्कृत केलेला आहे या, क्या बात आहे, डॉक्टर सतीश भगवान भोईर यांच्याकडून आम्हाला ती पुरस्कृत केलेली आहे. तर नक्कीच आम्ही भगवान भोईर यांना विनंती करतोय, केशव भोईर यांना विनंती करतोय की यावं आपण. तसे आमचे जावई नितीन पाटील आपण देखील या. उत्तम भोईर आपण देखील यायचं आहे. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आहे ज्याने तब्बल या स्पर्धेमध्ये 110 धावा ठोकून काढल्यात. तो फलंदाज आहे संदेश गोंधली बामणडोंगरी संघाचा. संदेश यायचा आहे. हा, विलास घरत या. सृष्टी 11चे पॅकर्स होते बामणडोंगरीचे. आमचे भगवान भोईर, उत्तम भोईर, केशव भोईर, मंगेश नेरुलकर, मनोज भोईर, मनोज नेरुलकर, समाधान भोईर. वासुदेव भोईर कुठे आहेत? हा, सुजल आहे. बनी. यस, क्या बात है, संदेश कोंडली. बघा या स्पर्धेचा 110 धावा ज्यांनी ठोकल्यात. तर अभिनंदन. तर आपण बोलूया आता कारण सिरीजच्या रेसमध्ये असं वाटलं होतं, कारण 250 त्यांनी आपल्या नावावरती लावल्या होत्या, परंतु हार्ड लक. संदेश पण सायकल नक्कीच घेऊन चाललाय. 6 क्रमांक, 6 नंबर या स्पर्धेमध्ये ठरलाय. तर मी आमच्या पाहुण्यांना विनंती करेन. हा, तर या स्पर्धेमध्ये 6वे क्रमांक आहे 25,000 रुपये. आणि आम्हाला पुरस्कृत केले पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष मंगेश नेरुलकर यांच्याकडून. आणि ही ट्रॉफी जी आहे ती स्वर्गीय आशा प्रकाश भोईर यांच्या स्मरणार्थ प्रकाश भोईर यांच्याकडून
6व्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे आणि मंगेश नेरुळकर यांच्याकडून 25,000 रुपये. तर या स्पर्धेचा 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय बामण डोंगरी संघ. पण मी आमच्या मान्यवरांना विनंती करेन की या आपण बामण डोंगरी टीम सृष्टी 11 जीवदानी बामण डोंगरी. प्रकाश भोईर यांना विनंती असेल की आपण यावं. तर मी आमच्या सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण विराज प्रकाश भोईर विराज प्रकाश भोईर यांना विनंती आहे की आपण यावं. सृष्टी 11 जीवदानी बामण डोंगरी या टीमला दिला जातोय 6वा क्रमांक. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा 6वा क्रमांक पुरस्कृत केला जातोय. खऱ्या अर्थाने अतिशय चांगला खेळ बामण डोंगरी संघाने दाखवला, परंतु क्रिकेट अनिष्टेने भरलेला खेळ आहे, हारजीत होत असते. पण ज्या संघाने रायगडचं नाव रोशन केलंय तो संघ ठरलाय स्पर्धेमध्ये 6व्या क्रमांकाचा मानकरी. तर आपण या स्पर्धेचा 5वा क्रमांक आम्हाला पुरस्कृत करणारे व्यक्तिमत्व आहेत ते सन्माननीय शशिकांत जनार्दन पाटील उद्योजक घोट यांच्याकडून आणि स्वर्गीय आशा प्रकाश भोईर यांच्याकडून ट्रॉफी आमचे प्रकाश भोईर यांच्या माध्यमातून विराज या प्रकाश भोईर यांचे सुपुत्र आहेत. तर या स्पर्धेचा 5वा क्रमांक धाकटी जुई संघ. चला, धाकटी जुई ज्या संघाने अतिशय चांगला खेळ 6व्या रात्रीमध्ये केला होता, पण आजच्या रात्रीमध्ये नक्कीच पाहायला गेला तर थोडासा खेळ लडखडला त्यांचा. पण चांगली झेप त्यांनी घेतली होती या स्पर्धेमध्ये. दीपेश गरजची खूप चांगली खेळी राहिली होती या स्पर्धेमध्ये. तब्बल 90 धावांपर्यंत खेळाडू पोहोचला होता आणि 3 विकेट देखील होत्या. पण हार्डलक तर याचबरोबर या स्पर्धेचा 4था क्रमांक आम्हाला 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक 25,000 रुपये प्रेम पाटील प्रोप्रायटर दृश्य एंटरप्राइजेस त्यांच्याकडून दिलेला आहे. तर यायचा आहे चिंचपाडा टीम. या स्पर्धेचा 4था क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे. प्रथमेश पाटील संदप थांबायचा आपण. एस ओके. चिंचपाडा संघ आणि त्याचे मान्यवर इथे आहेत. या स्पर्धेचा खूप चांगल्या पद्धतीने सर्वांनी आनंद घेतलेला आहे. स्पर्श 11 चिंचपाडा. तर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा 4था क्रमांकाचा पारितोषिक देऊन या संघाला सन्मानित केलं जात आहे. आमचे उत्तम भोईर
त्याचबरोबर आमचे गोल्डन मॅन ज्यांच्या इथे आपण एक अतिशय चांगली एंट्री पाहिली त्या अनिकेत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक देऊन या संघाला सन्मानित केले जाते। त्याचबरोबर तृतीय क्रमांक या स्पर्धेचा ठरलाय तो रोडपाली संघ। तर तृतीय क्रमांक आम्हाला पुरस्कृत करणारे व्यक्तिमत्व पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील। तर नक्कीच यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत केलेला आहे। तर या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो रोडपाली संघ। रामदास 11 शाम स्पोर्ट रोडपाली भगवान शेठ भोईर केशव भोईर यांना विनंती करेन की या देवेंद्र भोईर आपण देखील यायचं आहे। तर रोडपाली संघ सागर बबूल यस अभिनंदन टीम रोडपाली। द्वितीय क्रमांक रोख रक्कम 50,000 रुपये कैलासवासी अनंत शनिवार भोईर यांच्या स्मरणार्थ आणि सन्माननीय एकनाथ अनंत भोईर यांच्याकडून आम्हाला हा पारितोषिक पुरस्कृत केलेला आहे तब्बल 50,000 रुपये। तर एकनाथ भोईर त्याचबरोबर आमची सर्व मंडळी केशव भोईर असतील। तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय रमेश काकडे सिद्धी प्रतिष्ठान नावडे SMG नावडे। तर या संघाला मात्र इथे द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक देऊन सन्मानित केले जाते। राजेश काकडे परेश ठाकूर यांना देखील विनंती असेल की आपण यावं। तर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये त्याचबरोबर सुंदर ट्रॉफी मानकरी ठरलाय रमेश काकडे सिद्धी प्रतिष्ठान SMG नावडे। या संघाला हा पारितोषिक देऊन सन्मानित केले जाते आणि हा पारितोषिक आम्हाला पुरस्कृत करणारे एकनाथ शेठ भोईर पेंदर यांच्या वतीने हा पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केलेला आहे। त्याबद्दल एकनाथ शेठ भोईर यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। क्या बात है यस। तर आपण हॅलो। तर या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टूर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज जी आम्हाला इथे पुरस्कृत केलेले आहे आणि नेहमीच ज्यांचं योगदान या पेंदर गावदेवी क्रिकेट संघावरती राहिलंय
ते सन्माननीय अनिकेत म्हात्रे गोल्डन मॅन यांच्याकडून आम्हाला ही बाईक पुरस्कृत केलेली आहे. तर अनिकेत म्हात्रे इथे आहेत. भगवान दया भगवान श्री भोईर यांना देखील विनंती करेन. आमचे एकनाथ भोईर तसेच नितीन भोईर, आमचे नितीन पाटील आणि आमचे प्रथमेश पाटील यांना विनंती आहे. प्रथमेश पाटील या आपण. प्रथमेश पाटील यांना विनंती असेल की आपण यावं. बघा या रेसमध्ये बरेचसे खेळाडू होते, परंतु असा एकच खेळाडू या मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये अव्वल आलाय. पण तो कोण असेल अजूनही सस्पेन्स आहे. तर गोल्डन मॅन अनिकेत म्हात्रे आणि त्याचबरोबर आमचे एक डॅशिंग नेतृत्व ज्यांची रॉयल एंट्री आपण पाहिली, असे दोन जो यंगस्टर आहेत खऱ्या अर्थाने चांगला योगदान नेहमीच राहिलाय. ते गोल्डन मॅन अनिकेत म्हात्रे आणि आमचे संदर्भचे सन्माननीय प्रथमेश पाटील या दोन व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते आपण ही बाईक देणार आहोत. आणि ही बाईक आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. गोल्डन मॅन अनिकेत एकनाथ शेठ म्हात्रे यांच्याकडून त्यांचा आभार व्यक्त करतोय. तर या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आहे दोन तीन खेळाडू नक्कीच या रेस मध्ये होते, थोडेसे कमी देखील पडलेले आहेत, परंतु हा खेळाडू त्या सर्वांना क्रॉस करून पुढे गेलाय. तो खेळाडू आहे ज्या संघाच्या खेळाडूने खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये रेकॉर्ड करण्याचा नक्कीच मनसुबा घेतला होता. तो खेळाडू आहे ज्याने 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकले, 6व्या बॉलला सन्मान दिला त्या गोलंदाजाला. तो खेळाडू आहे ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल धावा ठोकल्यात 133 रन. तो खेळाडू आहे चिंचपाडा संघाचा बाहुबली बाला रोशन पाटील. बाला ठरलाय या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त ज्या खेळाडूने मात्र रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये देखील 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता आणि आज या स्पर्धेमध्ये देखील बालाने 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड केलाय. बालाची थोडीशी चर्चा नक्कीच करू. तत्पूर्वी आम्ही प्रथमेश पाटील आणि आमचे गोल्डन मॅन अनिकेत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक आपण देतोय बालाला. बाला नक्कीच, कारण एवढी मोठी प्राइज आज तुला इथे मिळालेली आहे. त्याचबरोबर चांगला परफॉर्मन्स नेहमीच तुझा राहिलाय आणि अंजूर सारख्या स्पर्धेमध्ये देखील तुमच्या संघाने नाव कोरलंय. तर बाला काय सांगशील एकंदरीत तुझ्या परफॉर्मन्स बद्दल, आणि ही कितवी बाईक आहे तुझी? ही माझी पहिलीच बाईक आहे. क्या बात आहे, पहिली बाईक आहे आणि ती देखील गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. मला 5 चेंडूमध्ये 5 षटकार आले, 6व्या चेंडूवरती षटकार येईलच असं प्रेक्षकांनी मनसुबा धरला होता. पण काय सांगशील, कारण तो सस्पेन आहे, काय सांगशील? नाही, मी मारला नाही, मला नव्हता मारायचा 6 ओव्हर. क्या बात आहे, बॉलर साठी मात्र त्यांनी सन्मान दिला. कारण प्रत्येकाने बघितलं की हा चेंडू षटकाराचाच होता, पण त्यांनी तो सन्मान दिला. तर बाला खूप खूप अभिनंदन. असाच खेळ करत राहा आणि नक्कीच आमच्याकडून तुला अशा शुभेच्छा असतील, कारण एक अप्रतिम संयमी शांत प्रेमल स्वभावाचा खेळाडू आहे, कधीही गर्व न करणारा खेळाडू आहे. परंतु आज या स्पर्धेमध्ये ठरलाय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. तर तुझं अभिनंदन, जोरदार टाळ्या होत्या बालासाठी.
क्या बात आहे. बालाचे बाबा मामा, हा क्या बात आहे. शशिकांत केनी साहेब आणि तसेच आमचे ज्ञानेश्वर पाटील काका आहेत. चिंचपाड म्हटलं तर आमचं खूप चांगलं संबंध आहेत, कारण नेहमीच चांगला स्पर्धा त्यांच्या माध्यमातून राहिल्यात. यस बाला, अभिनंदन. क्या बात आहे, जबरदस्त. खूप आनंद वाटला. चला आता आपण प्रथम क्रमांकाकडे वळणार आहोत. प्रथम क्रमांक, रोख रक्कम 1,00,000 रुपये. तर तो प्रथम क्रमांक आम्हाला पुरस्कृत केलाय सन्माननीय माझे नगरसेवक संतोष शेठ भोईर यांच्याकडून. आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय आशा प्रकाश भोईर यांच्या स्मरणार्थ प्रकाश भोईर यांच्याकडून आम्हाला ती पुरस्कृत केलेली आहे. तर प्रथम क्रमांक न्यू यंगस्टर गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी ठरलाय न्यू यंगस्टर वहाल. तर भगवान शेठ भोईर, एकनाथ भोईर आणि आमचे समाधान भोईर, प्रवीण भोईर यांना विनंती करेन की या आपण खऱ्या अर्थाने समाधान भोईर यांचं या स्पर्धेसाठी एक अतिशय लाख मोलाचं योगदान राहिलंय. पाहू शकता आपण इथे यस बघू शकता आपण ही चॅम्पियन ट्रॉफी इथे दिली जाते. आमचे हे सर्व मॅनेजमेंट कमिटी आई गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीचे हे सर्व आयोजक. आणि पाहायला गेलं तर या गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफीचा चॅम्पियन संघ ठरलाय न्यू यंगस्टर वहाल, ज्या संघाने अतिशय अप्रतिम सामने जिंकत या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरलंय. समीर शेठ पाटील यांच्या नेतृत्वामध्ये अप्रतिम खेळ न्यू यंगस्टर वहाल संघाने दाखवला आणि या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडली आहे. त्याबद्दल वहाल संघाचं अभिनंदन. चला तर सगळ्यांचे हात वरती. तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या तर क्या बात आहे. घुमे अंगान गो तुझे संगान कोंबड्या उरवतान बोला गणपती बाप्पा. आमचे मनोज नेरुलकर यांना देखील तर आकाश काय सांगशील. खूप सुंदर खेळ आज न्यू यंगस्टर वहाल संघाने दाखवला आणि आज या गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तुम्ही चॅम्पियन ठरलात, काय म्हणशील. खूप आनंद होतोय आम्हाला. आणि आम्ही एक संकल्पना केली होती की आमच्या गावातील जे आजी माजी खेळाडू आहेत, जे हयात आहेत किंवा हयात नाहीत, त्यांच्या आम्ही नावाने आजकाल खेळतोय. आज आम्ही दिनकर नामदेव दापोळकर यांच्या नावाने खेळलेलो आहोत तिकडे आणि यशवंत नामदेव दापोळकर यांच्या नावाने आम्ही खेळलो. आणि खूप ही आमची संकल्पना खूप पुढे गेली आणि खूप लोक येऊन बोलतात की हे तुम्ही खूप चांगलं केलंय, त्यांच्या नावाने त्यांना सन्मान देण्यासाठी करताय. आणि हा आमचा प्रथमच चॅम्पियनचा ट्रॉफी आहे. तर मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की प्लेयरांना चान्स द्या, कारण खूप असे लोक आहेत जे प्लेयरांना चान्स देत नाही आहेत. तर त्यांच्यावर विश्वास ठेवा, चान्स द्या आणि त्यांना पुढे करा. ते नक्कीच काहीतरी तुमच्या गावाचं नाव रोशन करतील. नाही नक्कीच, कारण मी तुमचा खेळ नावड्याच्या स्पर्धेमध्ये पाहिला होता आणि तिथे मी बऱ्याच खेळाडूंना देखील सांगितलं होतं की हा संघ खूप चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. कारण तुमची जी एकता आहे, तुमची जी तुमचा जो टीम स्पिरिट आहे तो खूप चांगला आहे, म्हणजे लुभावणार आहे. कारण प्रत्येक खेळाडूला तुम्ही सपोर्ट अतिशय चांगल्या पद्धतीने मैदानामध्ये गेल्यानंतर करता आणि आज इथे चॅम्पियन ठरलात. तर या आयोजकांबद्दल तू काय सांगशील. खूप चांगलं आयोजन आहे आणि इकडे खेळायला मग खूप चांगलं वाटलं.
आणि आमच्या प्लेयरांच्या बद्दल सांगायचं झालं तर सगळे 20-22 वर्षाखालीलच प्लेयर आहेत आणि आमची पहिल्यापासून असं होतं की आमचे जे नवीन प्लेयर आहेत त्यांनी पुढं जावं. ते त्यांच्यामध्ये क्षमता एवढ्या आहे ना की ती आम्ही कल्पेश खैरत असेल, समीर पाटील असेल, त्यांनी ती ओळखून क्षमता त्यांची ओळखून त्यांना पुढे केलं आणि ते आज चांगलं नाव करत आहेत. क्या बात आहे, जबरदस्त. अजून शेवटचा आणि समीर शेठ पाटील सरपंच आहेत आणि आपले अमर शेठ जे खूप चांगला सपोर्ट तुम्हाला करतात. या दोन व्यक्तिमत्वांबद्दल काय सांगशील? तुम्हाला एक किस्सा सांगतो मी. जेव्हा मी एका वेगळ्या टीममध्ये खेळत होतो तर मी समीर पाटील याला स्वतःहून मेसेज केला होता की तू मला खेळायला पाहिजे करून, कारण मला त्याच्या कॅप्टनशिप मी 2017 भरोसा आहे. तो आजपर्यंत त्याच्या कॅप्टनशिप खूप भरोसा आहे मला. क्या बात आहे. हे होते आकाश घरत. त्यांनी चांगली बाईट्स दिली. अभिनंदन आकाश आणि अभिनंदन टीम न्यू यंगस्टर वहाल टीम, सगळ्या संघांचं अभिनंदन. आम्ही खऱ्या अर्थाने 10 तारखेपासून सुरू झालेली स्पर्धा आज 17 आणि खऱ्या अर्थाने अवकाळी पावसामुळे ही एक रात्र या स्पर्धेची वाढली, परंतु या रात्रीमध्ये असा एन्जॉय झाला, असा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला स्पर्धेमध्ये आणि प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला आणि आयोजक कमिटीने तर अक्षरशः ही स्पर्धा डोक्यावरती म्हणजे खऱ्या अर्थाने खूप सुंदर पद्धतीने इथे हाताळली, यशस्वी करून दाखवली. तर आज ही गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी एक चांगल्या पद्धतीने जी 3 वर्षानंतर सुरू झाली आणि 3 वर्षानंतर अशी धमाक्यामध्ये सुरू झाली की नवीन मैदानामध्ये ही चॅम्पियन्स ट्रॉफी त्यावेळी आयोजित केली आणि यशस्वी पद्धतीने करून दाखवली. तर नक्कीच येणाऱ्या भविष्यामध्ये पुढच्या स्पर्धा या गावदेवी क्रिकेट टीमच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीने होतील शंका नाहीये. आणि आज ही गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी